असून वंचित कोण नागरिक राहू नये म्हणून आयुष्यमान भारत योजना आदरणीय मोदीजींनी या देशामध्ये चालू केली आणि जगातली सगळ्यात मोठी योजना आयुष्यमान भारतच्या रूपानं आज लोकांच्या सेवेसाठी या देशामध्ये चालू असलेले आपण सगळेजण पाहताय। त्या माध्यमातून कोट्यावधी रुग्णांना या योजनेची मदत झाली आणि असंख्य रुग्णांचे जीव वाचले, असंख्य रुग्णांना स्वतःचं जीवन सुसह्य करता आलं। अशा पद्धतीचं काम या माध्यमातून झालेलं आपण पाहतोय। खास करून सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोदीजींच्या सरकारवर आज विश्वास असलेला आपण सगळेजण पाहतोय आणि प्रशासनामध्ये आलेली शिस्त मोदीजींच्या कालखंडामध्ये ही एक प्रचंड मोठी शिस्त आज प्रशासनामध्ये आलेली आपण सगळेजण पाहत आहे आणि त्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्थेला प्रशासकीय व्यवस्थेवर एक मोठा प्रभाव मोदीजींचा आणि मोदीजींच्या सरकारमध्ये असलेल्या कामाचा आपण सगळेजण पाहतोय। त्या माध्यमातून एक सामान्य माणसाचा विश्वास संपादन करण्याचं काम त्यामधून झालेलं आपण सगळेजण पाहतोय। मोदीजींच्या कालखंडामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे असा संकल्प मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर केला आणि त्याच माध्यमातून देशातला एकही नागरिक जो बेघर आहे तो घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून क्रांतिकारी काम या देशामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहताय। खास करून मोदीजींना महाराष्ट्राच्या वतीने आपण धन्यवाद देऊया की देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्ती प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मंजूर कुठे झाले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये झाली। गेल्या 10-12 वर्षामध्ये 10 लाख घरं महाराष्ट्रासाठी मंजूर होत असताना चालू वर्षामध्ये पाठीमागच्या वर्षामध्ये 30 लाख घरं या महाराष्ट्रासाठी मोदीजींनी मंजूर केली आणि जवळजवळ 100% लाभार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली।